आता संघटनात्मक बांधणीचं काम तर सुरूच आहे. रवींद्र मिर्लेकर आहेत, त्यांची आता संपर्क उपनेते म्हणून नेमणूक केली आहे माननीय उद्धव साहेबांनी. त्यांचे काम सुरू आहे. त्यानंतर दत्ता गायकवाडांचं सुरू आहे, DJ सूर्यवंशी करतायत, वसंतराव गीते करतायत. कामं चालू असतात आणि आम्ही अधूनमधून येत असतो. आणि मधल्या काळात तुम्ही सगळे खरात बाबांच्या मागे लागले असल्यामुळं पत्रकारांनाही फार डिस्टर्ब करू नये, कारण खरात बाबाचा विषय अत्यंत महत्वाचा होता. आणि त्यानंतर काल एकदम नाशिकच्या काळाराम मंदिरावरती धर्मध्वजा फडकावून माजी राष्ट्रपतींच्या हस्ते भारतीय जनता पक्षानं हिंदुत्वावर ताबाच घेतला एक प्रकारे. या सगळ्या गोष्टी नाशिकमध्ये घडणाऱ्या आम्ही मुंबईत बसून पाहत असतो. नाशिकमध्ये आता 2029चं काम सुरू झालेलं आहे. 2029 मधल्या काळात तशा निवडणुका नाहीये. त्याच्यामुळे पुढल्या विधानसभा लोकसभेची तयारी आणि त्या दृष्टीनं संघटनात्मक बांधणी संपूर्ण जिल्ह्यात अत्यंत मायक्रो लेवलला करण्याचं ठरवलेलं आहे आणि ती तयारी सुरू झाली. भाजपने हिंदुत्वावर ताबा घेतला असं कसं म्हणतो आपण? ताबा म्हणजे भारतीय जनता पक्षाला असं वाटतं की या जगातल्या हिंदुत्वाचे ते एकमेव ठेकेदार आहेत आणि हिंदुत्वाच्या सातबाऱ्यावर फक्त त्यांचंच नाव आहे. काल ऐतिहासिक अशा काळाराम मंदिरावरती धर्मध्वजा फडकवण्याचा कार्यक्रम झाला. आम्ही त्याचं स्वागत करतो. फार तेजस्वी अशी धर्मध्वजा काल फडकवली. देशाचे माजी राष्ट्रपतींना उपस्थित होते, राज्याचे मुख्यमंत्री उपस्थित होते, कुंभमेळ्याचे मंत्री उपस्थित होते, नरळ झिरवळ उपस्थित होते. काय म्हणजे महान धर्मरक्षक असे सगळे अनेक लोक उपस्थित होते. पण मला सांगा, धर्म ही त्यांची मक्तेदारी आहे का? काळाराम मंदिराचा इतिहास जर आपण पाहिला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपासून अनेक त्या काळात सामाजिक कार्यातले महान नेते त्या मंदिरात संघर्ष त्यांनी केला. काळाराम मंदिराचा संबंध शाहू फुले आंबेडकर या विचारधारेशी जोडलेला आहे. पण या 3 प्रमुख कुटुंबातलं कोणीतरी एक व्यक्ती तिथे जर बोलवली असती तर तो धर्मध्वजा अधिक तेजस्वी झाला असता. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षाला हिंदुत्वाचे पहिले धडे दिले, प्राथमिक. नाही तर भारतीय जनता पक्षाचा हिंदुत्वाचा काय संबंध आहे? पण या कार्यक्रमाला हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेच्या कुटुंबातील व्यक्तीला तरी बोलवावं असं त्यांना का वाटलं नाही? म्हणून असं म्हणतो ना की हिंदुत्वाचा ताबा घेतला, कब्जा, जसं लँड ग्रॅबिंग करतात, खंडणी गोळा करतात, त्या पद्धतीचे हे कार्यक्रम हिंदुत्वाच्या नावावर केले जातात. काळाराम मंदिराचं महत्व समजून न घेता हे असे कार्यक्रम जर झाले तर ते हिंदुत्वासाठी योग्य नाही. ध्वजा फडकवलीत तुम्ही, अयोध्येत ध्वजा फडकवला मोदींच्या हस्ते, अयोध्येत पण एक धर्मध्वजा फडकवला, करेक्ट? त्या धर्मध्वजेवरती बहरलेला वृक्षाचं छायाचित्र आहे. तुम्ही आपण पहा, कोणाला माहित नसेल मी सांगतो. अयोध्या मंदिरावरील धर्मध्वजेवर वृक्ष आहे बहरलेला, हिरवागार. देशात काय चित्र आहे? अडाणीसाठी देशभरामध्ये जंगलतोड सुरू आहे. छत्तीसगड, झारखंड पासून ओरिसापर्यंत ज्या खाणी, जंगलातल्या खाणी अडाणीला दिलेल्या आहेत तिथे मोठ्या प्रमाणामध्ये जंगलतोड सुरू आहे. आमच्या मुंबईमध्ये एका रात्रीत 3000 वृक्ष आरे जंगलात तोडले. तुम्ही धर्मध्वजा फडकवता, त्याच्यावरती काय चित्र टाकता, प्रतीक टाकता, मग त्यानुसार वागायचं कोणी? इथे सुद्धा तेच आहे ना. श्री हनुमानाचं चित्र टाकलेलं आहे धर्मध्वजेवरती, पण हनुमानाचे आदर्श काय आहेत
ते तुम्ही पाळलेत का? हनुमान हा निष्ठावान होता. तुम्ही सगळे गद्दार तुमच्या पक्षात घेतलेत. तुमच्या पक्षामध्ये कोण लोक आहेत? ते का हनुमान आहेत का? नाही, हे सगळे आमचे हनुमान तुम्ही घेतलेत. त्याच्यामुळे ही अशी ढोंग बंद केली पाहिजेत भाजपनं. हे राजकीय खेळ आहेत हिंदुत्वाचे. हे शक्यतो करून हिंदुत्वाला बदनाम करू नका. शिवसेनेचा बैठक झाली, त्या बैठकीत असा इशू होता की भाजप विश्वासात घेत नाहीये, कुंभमेळ्याची एवढ्या मोठ्या प्रमाणात कामं सुरू आहेत, आपलं एक कल्ली कारभार चालू आहे, नाराजी व्यक्त केली. 3 लाख कोटीचं काहीतरी बजेट असं मला कळलं. हे मी वाचलं, हे खरं खोटं मला माहित नाही. कुंभमेळ्याचं 3 लाख कोटीचे काय कामं करणार आहे हे जरा 35,000 कोटी. हा, कुठे आकडा चुकलाय. नाही, हे 3 लाख कोटी पण करू शकतात, कारण शेवटी पैसे गुजरातच्या ठेकेदारांना द्यायचे आहेत. 35,000 कोटीची कामं काय करणार आहात हे कुंभमेळा मंत्र्यांनी एकदा नाशिकच्या जनतेसमोर त्याचं पुस्तक ठेवलं पाहिजे की ही 35,000 कोटीची काम आहे. मोजमाप करा आणि त्यातले किती टक्के गुजरातच्या ठेकेदाराकडे जाणार आहेत आणि त्यात त्यांचे कमिशन किती आहे हे एकदा त्यांनी हिशोब दिला पाहिजे नाशिकच्या जनतेला. नाशिक पालिकेवर ह्याची काय जबाबदारी आहे? काही नाही. एक कल्ली कारभार सुरू आहे. सरकार कोर्टने असं म्हटलं की सरकारने पैसे वाटण्यापेक्षा सामान्यांसाठी ते खर्च करावे. ठीक आहे, कोर्टाचा आदेश आहे, त्याच्यावरती अभ्यास करावा लागेल. आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये सध्या सत्ता कोणाची आपल्याला माहिती आहे. बंगालमध्ये ज्या पद्धतीचा निकाल लागला त्याच्यानंतर राजीनामा द्यायला नकार दिलेला आहे. राष्ट्रपती राजवट त्या ठिकाणी लागू शकते अशी चर्चा आहे. कसं बघताय या सगळ्या परिस्थिती? नाही बघा, घटनात्मक पेच होईल का नाही याच्याविषयी मी आता सांगू शकत नाही, का मी काय घटनातज्ञ नाही. पण राज्यपाल आणि देशाचे गृहमंत्री कोणत्याही ठराला जाऊ शकतात. ममता बॅनर्जी यांची भूमिका स्पष्ट आहे. ममता बॅनर्जी असं म्हणतायत की मी निवडणूक हारले नाही, कपट कारस्थान षडयंत्र रचून माझा पराभव घडवण्यात आला. 100 जागा लुटल्या गेल्या. 100 जागा, 90 लाख मतं कापली गेली, डिलीट केली. आणि त्यातली 27 लाख जी मतं आहेत तो विषय कोर्टामध्ये प्रलंबित आहे. अशा वेळेला जे मतदान झालं आणि साधारण याच फरकामध्ये ममता आणि भाजपात विजयाचं आणि पराभवाचं अंतर आहे. ममता बॅनर्जी या फार मोठ्या आंदोलन करणाऱ्या नेत्या आहेत. त्यांनी सतत सत्तेवरती असताना आणि नसताना आंदोलनं केली. राजीनामा देणार नाही ही त्यांची भूमिका आंदोलनाचा एक भाग असं मी मानतो. ठीक आहे, सरकारने काय करायचं ते करावं. आता या क्षणी बंगालमध्ये हिंसाचार उसळलेला आहे मणिपूरप्रमाणे. आतापर्यंत 7 लोक ठार झालेत. जो आकडा येतोय 3चा तो खोटा आहे. मी सकाळी माहिती घेतली, 7 लोक ठार झालेत. अनेक ठिकाणी आगी लागलेल्या आहेत. भारतीय जनता पक्षाला संपूर्ण देशाला आग लावायची आहे आणि ही आग पूर्ण झाली पुढल्या 2 वर्षात की लोकसभा निवडणुकांना सामोरं जायचं आहे. पंजाबमध्ये बॉम्बस्फोट झाले, आतापर्यंत का झाले नाही? भगवंत मान यांनी जे सांगितलं तो विचार अत्यंत गांभीर्यानं घेतला पाहिजे. भगवंत मान म्हणतात मुख्यमंत्री, बॉम्बस्फोट झाल्यावरती भारतीय जनता पक्षानं निवडणुकीची तयारी सुरू केली आहे आणि बॉम्बस्फोट त्याचं हे उदाहरण आहे.